प्रिव्ह्यूमध्ये पाहायला मिळतं की घरात वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झालं आहे. शरू घरात परतताच सुमित्रा आणि ऐश्वर्या तिच्यावर प्रश्नांचा अक्षरशः भडीमार करतात. कुठे होतीस? कोणासोबत गेली होतीस? घरच्या लोकांचा विचार केला होतास का? अशा एकामागून एका प्रश्नांनी शरू पूर्णपणे गोंधळून जाते. तिच्या चेहऱ्यावर भीती, अपराधीपणा आणि असहाय्यता स्पष्ट दिसत आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती तिच्याकडे संशयाने पाहत असल्याने शरूसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण बनत चालते. पण हा वाद फक्त घरापुरता मर्यादित राहत नाही. या घटनेची चर्चा संपूर्ण गावभर सुरू होते. गावात लोक वेगवेगळ्या अफवा पसरवू लागतात आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागते. एवढंच नाही तर गावातील एक व्यक्ती थेट ऑफिसमध्ये येऊन संताप व्यक्त करते. तो स्पष्ट शब्दात सांगतो, आज आमचं तोंड बंद कराल, पण गावातल्या लोकांचं काय? लोक बोलायचं थांबणार नाहीत. या एका वाक्यामुळे घरच्यांना समाजात आपली प्रतिमा किती धोक्यात आली आहे याची जाणीव होते. समाजाच्या दबावामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली जातं. ही गोष्ट सौमित्रला अजिबात सहन होत नाही. आपल्या कुटुंबाची बदनामी होत असल्याचं पाहून त्याचा संताप अनावर होतो. ऋषिकेशही त्याच्या बाजूने उभा राहतो आणि दोघेही थेट राहुलच्या घराचा रस्ता धरतात. तिथे पोहोचताच दोघेही राहुलला जाब विचारतात. सुरुवातीला वादावादी होते, पण काही क्षणातच हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचतो. राहुलला बेदम मारहाण केली जाते. रागाच्या भरात सौमित्र राहुलला स्पष्ट शब्दात धमकी देतो. पुन्हा जर शरूच्या आसपास दिसलास तर यापेक्षाही वाईट अवस्था करीन. या धमकीतून शरूला कोणत्याही परिस्थितीत राहुलपासून दूर ठेवण्याचा निर्धार स्पष्ट दिसून येतो. मात्र या घटनेनंतर परिस्थिती आणखी गंभीर बनते. शरू घाबरलेल्या अवस्थेत धावत जानकीकडे येते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात आणि थरथरत्या आवाजात ती सांगते की ऋषिकेश आणि सौमित्रने राहुलला खूप मारला आहे. हे ऐकताच जानकीच्या पायाखालची जमीनच जणू सरकते. एका बाजूला मुलीचं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला घरातील पुरुषांनी कायद्याचा मार्ग न स्वीकारता स्वतःच न्याय करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती पूर्णपणे हादरून जाते. आता जानकी नेमकं काय करणार? ती सौमित्र आणि ऋषिकेशच्या या कृतीचं समर्थन करेल का, की त्यांना कठोर शब्दात सुनावेल? राहुलच्या कुटुंबाकडून पोलिसात तक्रार दाखल होणार का? या मारहाणीमुळे दोन्ही कुटुंबांमधील संघर्ष आणखी वाढणार का? शरू आणि राहुलच्या नात्याचं पुढे काय होणार? गावात सुरू झालेल्या चर्चांमुळे या कुटुंबावर आणखी कोणतं संकट ओढवणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सौमित्रने राहुलला मारहाण करून योग्य केलं का? कुटुंबाच्या सन्मानासाठी रागाच्या भरात उचललेलं हे पाऊल योग्य होतं का, की यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली? समाज काय म्हणेल यापेक्षा सत्य जाणून घेणं महत्त्वाचं होतं का? आणि या संपूर्ण वादात तुम्हाला कोणाची बाजू योग्य वाटते? शरू, राहुल, सौमित्र की जानकी? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. कमेंटमध्ये सांगा. पुढच्या भागात काय घडू शकतं याबद्दल तुमचा अंदाज काय आहे? आणि अशाच मराठी मालिकांच्या ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.